न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आपल्यासोबत आहे नाना पटोले जी काही दिवसापासून त्यांच्या एक स्टेटमेंटनी बरेच कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे। या संदर्भात आज आपण बोलणार आहे नानाजी बरोबर। नानाजी स्वागत आहे तुमच्या जे स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटवर आज पण तुम्ही कायम आहे? मी आपल्याला परवाच्या दिवशी सांगितलं की एका गावगुंडाच्या बद्दलची तक्रार झाली आणि त्या तक्रारीत त्याचं नावही मोदीच होतं आणि काल पोलीस चौकशीमध्ये ते सिद्ध पण झालेलं आहे। आता मोदी नावाचा एकच माणूस देशामध्ये आहे असं बीजेपी गवगवा करतो आहे, तर ठीक आहे, गावातले जे बदमाश ज्याचे नाव मोदी असेल आणि त्याचं नाव नरेंद्र दामोदर मोदीजींशी जोडण्याचा पाप बीजेपी करत असेल, देशाच्या प्रधानमंत्र्याला अपमानित करत असेल तर ते त्यांचं काम आहे। पण अशा पद्धतीचं जे कोणाचं चरित्रहरण करणं, काल ज्या पद्धतीने ते वागलेत राज्यात, माझा कोणी हात कापायला निघाला, कोणी माझी जीभ कापायला निघाले, हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। आणि कधी कधी मला असं वाटतं की मी काही जाती धर्म आणि याचा कधी उल्लेख नाही केला, पण एका मागास समाजाचा पोरगा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका चांगल्या स्टेटसला येतो आहे, त्याचं काही लोकांचं पोटात दुखतोय काय आणि म्हणून अशा पद्धतीचं खोटे आरोप करून षडयंत्र करायचं असं काही पाप करण्याचं काम बीजेपी करते आहे का? पण तुमची जे क्लिप आहे ते आज आमच्या सोबत आहे आणि त्या क्लिपमध्ये जे आहे तुम्ही जे बोललेले आहे, तर तुम्हाला वाटतं की तुम्ही इतका मोठा नेता आहे आणि एका गुंडाबरोबर असं बोलायचं ते कितपर्यंत उचित आहे? गुंड्याला बोलायचं असतं तर गुंड्याला गुंड्याच्याच पद्धतीने हे बोलायचं बघा, तुम्हीच बघा। मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली। लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो, म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो, मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला लागला। बघितलं मी कधी नाकारलं नाही ना गुंड्याला गुंड्याच्या पद्धतीनं, कारण की लोकांना हिंमत द्यायची असेल तर मी पाहतो आणि करतो असं नाही सांगायचं असते। ठीक आहे, आपण पण त्याला हे करू सांगायचं, त्यांना हिंमत द्यायची त्यावेळेस लोकांना। ते तुम्ही ते गराडा पाहताय तर त्या गराड्यात तुम्हाला दिसताय, सांगायचं तात्पर्य की मी गुंड्याला ठीक आहे मी प्रेमानं बोलवून समजवतो असं म्हटलं तर लोक म्हणतील की मी गुंड्याचाच होती आहे। आपण त्याला लोकांना हिंमत देण्यासाठी तिथं तुम्ही बघा मी गराड्यात कसा आहो। त्यामुळे मी भाषणामध्ये स्पीच दिलं असतं, मग मी म्हटलं असतं तर मी त्याला दोषी राहिलो असतो, पण त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये आहे ते लोकांना त्या पद्धतीने हिंमत द्यावं लागतं। ते बोललेलो आहे का मी कधी माझं बंदुकीचं लायसन नाही किंवा माझं कुठल्याही गुंडागर्दीचं माझ्यावर कुठले आतापर्यंत एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मला चार्जेस नाही, मी त्या प्रवृत्तीचा नाही आहे। पण त्यावेळीची परिस्थिती पाहून त्या पद्धतीचं वाक्य शब्द आहे तो त्याला वापरलं, म्हणजे का मी त्याला गोळीनं मारणार आहे किंवा जीवे मारणार आहे असं काही बोललो नाही। कोणीतरी तर व्हायरल केलेलीच आहे ना। आता ना जीवे मारणार असं कुठं म्हटलेलं आहे का? मारणं म्हणजे काय होतं? जीवे मारणं, ते बीजेपी वाले जे आज नौटंकी करतात आहे कालपासून, तर मी जीवे मारणार आहे असं कुठं म्हटलेलं आहे का? मला दाखवा तर थोडंसं। मी बोलूही शकतो आणि त्याला मारू शकतो एवढंच म्हटलेलं आहे। तर बीजेपी वाले जे नौटंकी करताय महाराष्ट्रात जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणजे आता तो आहे का? तुम्ही शब्द सांगा तिथं, असेल तर मग मी दोषी आहे। मला गुंडालाही जीवे मारता येत नाही ते मला माहिती आहे, ते कळतं। मी महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष राहिलो आणि एवढ्या वर्षाच्या या संसदीय कार्यप्रणालीमध्ये काम करतोय, मला कायदे सगळे माहिती आहेत, सगळे कायदे माहिती आहेत। म्हणून कायदे माहिती आहेत म्हणून मी कधी कायदा हातात घेतला ते तर तुम्ही मला एक शब्द दाखवा। मारणं हा एवढा शब्द बोललाय मी, जीवे मारणं असं शब्द वापरला असेल तर मग मी दोषी आहे। पण जे बीजेपी आज पूर्ण राज्यामध्ये नौटंकी करताय आणि मला ते ज्या पद्धतीनं जीभ कापायला निघालेत, माझा हात कापायला निघाले, तर ठीक आहे, ती तालिबानी वृत्ती आहे। ते आता ती वाक्यरचना कोणती आहे जे माझ्यावर अशा पद्धतीने बोलतायत? म्हणजे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, मला नाही। ठीक आहे, मला त्यांच्या लाईनमध्ये जायचं नाही, मला ती लाईन पण नाही, माझी ती संस्कृती पण नाही। पण ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला काही थांबवणार की नाही थांबवणार? नाही, पण तुम्ही जसं सांगत आहे की ते मोदी नावाचा कोणीतरी गुंडा आहे तिकडे, झालं ना, आयडेंटिफाय झाला तो आयडेंटिफाय झाला। मी तातडीनं त्याच्यानंतर स्टेटमेंट पण केलं की बाबा मी प्रधानमंत्री मोदीजीला नाही बोललो, प्रधानमंत्री याची गरिमा आम्हाला माहिती आहे, काँग्रेसला जास्त माहिती आहे, त्यांना माहिती की मला माहिती नाही। मी तातडीनं सांगितलं, मी अजूनही ॲडॅमेंट, मी तेव्हा नाही मी बोललो ते बरोबर आहे, मी काय बोललो ते तुम्ही अर्थ लावा असं तर नाही म्हटलं। आणि तो माणूस आयडेंटिफाय झालेला आहे, त्यांनाही माहीत आहे की त्या पद्धतीचा घरडे उर्फ मोदी नावाचा माणूस आहे तिथं। तो दारू विकणारा माणूस आहे, बदमाशी करतो, लोकांना शिवा घालतो आणि लोकांना दहशत फैलवतो।
तर ही काय मी चुकीचं बोललो असंही नाही ना. म्हणजे तुम्ही अर्थ लावत असाल तर त्याला अर्थ कसा लावायचा तर तुम्ही लावा आता त्याला. पण तुम्हाला जे मूळ मुद्दे आहेत जनतेचे, महागाई आज काय, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, छोट्या उद्योगांच्या व्यापाऱ्यांचे प्रश्न, हे आज बीजेपीचे मुद्दे नाहीत का? पण हा जे आहे तिकडचे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला आहे, त्यांनी सांगले मोदी नावाच्या अरेस्टच नाही केलं. बघा तुम्ही चौकशीला सुरुवात करतोय हेच मी सांगतोय आपल्याला. कुणालाही अटक केलेली नाही, अजून चौकशीला सुरुवात केली हे मी सांगतोय आपल्याला. ओके बाबा बरोबर आहे ना. त्यांनी अरेस्ट म्हणजे हे केव्हाची गोष्ट आहे? दुपारची आहे. काल दुपारची आहे. हा, आणि अरेस्ट केव्हा केला जाईल? केलेली नाही. ऐका ना, अरेस्ट केव्हा केली जाईल? अरेस्ट केव्हा केलं जाईल? आता चौकशी सुरू आहे, चौकशी नंतरच अरेस्ट केलं जाईल ना, का पहिले करणार अरेस्ट? म्हणजे यांचं तालिबानी वृत्ती असेल, अगर देशामध्ये डेमोक्रेसी नसेल तर एखाद्याला पकडून आणायचं, तुझं नाव मोदी काय रे, काय ठेवलं, एकच नाव पाहिजे या देशामध्ये मोदी, नाही तर तुला आम्ही अरेस्ट करतो, असं तर काही कायदा तर केंद्र सरकारने देशाच्या भाजपच्या सरकारने बनवलं नसेल. चौकशी चाललेली आहे, त्यांनी ते सांगितलं, तुम्ही ऐका. हा, पण अटक नाही हा, झाली. तर अटक नाही झाली, चौकशी सुरू आहे. तर चौकशी सुरू आहे, त्या पद्धतीचा माणूस तिकडे मिळालेला आहे, ते पण आपल्याला मीडियाच्या माध्यमातून कळलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांनी दुपारचं स्टेटमेंट आहे ते 10-11 वाजताचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं चौकशी चालू आहे. त्याला अर्थाचा अनर्थ लावायचा असेल आणि भाजप बोलते तसंच सगळं काही बरोबर आहे तर ठीक आहे, सत्य समोर येणार आहे. मी चुकलो असतो तर मी माफी मागितली असती, मी वास्तविकता लोकांसमोर मांडली, तर त्याचा अगर त्यांचा गैर करत असतील आणि एका गावगुंडाचा तुलना देशाच्या प्रधानमंत्र्याशी बीजेपी करत असेल तर त्यांच्यासाठी शुभेच्छा आमच्या. नितीन गडकरींनी ट्विट पण केलं होतं की तुमची अरेस्ट झाली पाहिजे. मी तर कसं आहे की मी खूप प्रॉपर्ट्या जमवून ठेवलेल्या आहेत, मी चुकीचं केलेलं आहे, मी देश विकण्यामध्ये सहभागी झालेलो आहोत, तर बिलकुल मला अरेस्ट केलं झालं पाहिजे ना. आपण काय करताय आता ते पण येईल पुढच्या काळात. मला अरेस्ट करायचं कुठलं कारण आहे? केंद्रामध्ये मंत्री असले, राज्यात मंत्री, एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना अनेक दिवसाचा आमच्यापेक्षा जास्त संसदीय प्रणालीचा अभ्यास आहे. तर त्यांनी बोललं तर बोलू द्या ना, त्याला काय फरक पडतं? त्यांच्या बोलण्याने मला अरेस्ट करायचं असेल, मी चुकलो असेल तर बिलकुल अरेस्ट केलं पाहिजे, कायदेशीर आम्ही लढू. गव्हर्नरकडे पण तुमची तक्रार काल केलेली आहे. करू द्या ना आम्हाला. आज आम्ही आता सगळे आमच्या नेत्यांना बोललेलं आहे, दुपारच्या नंतर आम्ही बसू, आम्ही गव्हर्नरकडे जाऊ की महाराष्ट्रामध्ये जो तमाशा काल झाला, आमच्या फोटोला आणि आमचे पुतळे जाळले, त्यांनी जोडे मारले, तर आता आम्हाला कसे मारायचे तर आम्ही करू ना, पण आम्ही सांसदीय पद्धतीने करू, आम्ही यांच्यासारख्या तालिबानी वृत्तीने नाही करू. आज पण बरेच ठिकाणी आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात. आमच्याही लोकांचं आंदोलन सुरू आहे. आम्ही पण प्रधानमंत्री पदाचं आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतोय. आम्हाला काय आंदोलन करायचं आहे, कोरोनाचे सगळे नियम आम्हाला पाळायचे आहेत. पण तुम्ही हे बघा की जेव्हा तुमच्या स्टेटमेंट आलं नंतर तुम्ही लगेच जे आहे त्या दिवशीच तुम्ही सांगितलं की तुम्ही या विषयाबरोबर तुमचा उल्लेख PM वर तुम्ही हे स्टेटमेंट नाही दिलेलं आहे. पण काँग्रेसच्या कोणीतरी तुमच्या सपोर्टात आले नाही. मला काँग्रेसचा सपोर्टला काय संबंध येणार आहे? घटना पार्टीचे लोकच नाही आले. अरे ऐका ना, मी कुठं झाली घटना? भंडारा जिल्ह्यात. कोणाला काय माहिती असेल? मी होतो निवडणूक प्रचारात, मी स्टेटमेंट दिलं, मग आमच्या प्रवक्त्याने दिलं. सगळ्यांनीच बोलावं असं तुम्हाला लोकांना वाटत असेल तर आम्ही सगळ्या नेत्यांना सांगतो बोलणं चालू करा. जे बीजेपी बडबड करत राहतं, एक बोलला की दुसरा बोलतो, दिवसभर ते चालू राहतं, ते चालू करायची प्रथा आमच्याकडे नाही आहे. मी जे काय होतं त्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर विषय क्लोज झाला ना. आता विषूला वाढवायचंच असेल कोणाला तर त्यांचा प्रश्न आहे. आणि यांनी सोनियाजीबद्दल बोलू शकतात, राहुलजीबद्दल बोलू शकतात, इंदिराजीबद्दल बोलू शकतात, प्रधानमंत्री आपले पंडित जवाहरलाल नेहरूजींबद्दल बोलू शकतात, सगळ्यांच्याबद्दल हे एकेरी बोलू शकतात. हे एकेरी बोलू, यांना सगळे अधिकार आहेत आणि आम्हाला नाही बोलायचं आहे, आम्हाला बोलायचं पण नाही, त्यांच्याबद्दल अजिबात नाही. आमचा आदर आहे, आमचा प्रधानमंत्री पदाचा आमचा आदर आहे. तर तुम्ही प्रधानमंत्री यांना ते रिस्पेक्ट करत आहे, जे पोस्ट जे आहे त्यांना. पदाला आदर करावंच लागतं. पदाला आदर नाही करायचं तर काय करायचं? ते आमच्या देशाची शान आहे ती पद. तर त्याला काय, काँग्रेसनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, लोकशाही कायम केली, तर ते एवढं मोठं सर्वोच्च पद देशाचं, त्या पदाचा आदर केलाच पाहिजे. अनादर करायची पद्धत भाजपची आहे.
काही दिवसा अगोदरही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि पीएमची सिक्युरिटीच्या लॅप्सेस समोर आलं होतं, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हे स्टंट करायच्या ते भाजपचा बीजेपीला माहीत एक आहे. बघा ना, आम्ही तुम्हाला तेच सांगितलं, आम्ही अजूनही त्याच्यावर कायम आहे. आपण पाहिलं असेल की केंद्रीय गृहमंत्रालयाच्या थ्रू हे सगळं प्रधानमंत्र्याच्या कार्यक्रमाची सगळी स्ट्रॅटेजी, त्याचं सगळे सिक्युरिटी आणि सगळ्याचा आढावा घेऊनच ते दौरा होतो. काही केव्हा पण गेले आणि केव्हा पण आले असं तर होऊ शकत नाही. प्रधानमंत्र्याचं प्रधानमंत्री आहेत ते. अशा वेळेस त्या ठिकाणी वेळेवर रस्ता बदलवणं आणि त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आगे बढो म्हणायला गेलेत, मग हा भाजपचा नौटंकीपणा नाही आहे. प्रधानमंत्री पदाच्या एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत या पद्धतीनं केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजपचे कार्यकर्ते त्या पद्धतीनं त्या चित्र सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. देशांनी पाहिलेलं आहे. मी एकटं नाही, तुमच्याच माध्यमातून पाहिलेले आहेत का. आम्ही तर नव्हतो तिथं. झेंडे कोणाचे होते, कोण होते तिथं, आणि त्या ताफ्यामध्ये हे कार्यकर्ते कसे घुसू शकतात. पण तुमचं ते स्टेटमेंट आलं ते तुमचीच सरकार आम्ही आहे. त्याला नौटंकी बघा. पंजाबमध्ये हो, तुमचीच सरकार सरकारला बघा ना, तुम्हाला जो प्रोग्राम राज्य सरकारकडे गेला, त्या सरकारकडे कार्यक्रम गेल्यानंतर त्यांनी लावला. ज्या रूट दिले होते ते सगळे रूट त्यांनी हे केले होते. सगळे पोलीस यंत्रणा लागली, ऐन वेळेवर रूट बदलवला आणि तिथं जाऊन रस्ता जाम करून घेतला. आणि तिथं भाजपचे कार्यकर्ते होते. भाजपच्या कार्यकर्त्यांना कसं माहीत झालं की तिथं जात आहेत म्हणून. कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. म्हणून ती नौटंकी नाही तर काय म्हणायचं त्याला. त्याला शाबासकी द्यायची. परवाच्या TV चॅनलला जे जागतिक परिषद होती कमर्शियल, त्याच्यामध्ये जे झालं ते जगाने पाहिलं. आता त्याला नौटंकी म्हणायचं नाही, पण तो भाग तर आहेच ना. त्याच्यामुळे प्रधानमंत्री पदाच्या गरिमेला संपवायची व्यवस्था भाजप करते, हे चित्र स्पष्ट होत आहे. आम्ही पदाची गरिमा हा शब्द वापरलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आमच्यासाठी सन्माननीय आहे. पण ज्या पद्धतीनं BJP या पदाची गरिमा ढासळायला निघालेली आहे, याच्यावर आमचा आक्षेप आहे. आता एक वेळ झाली आहे एक ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा बोलणार आहोत नाना पटोलेजी सोबत.